जालन्यात फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। जालनाच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। या गुन्ह्यातील आरोपींनी सह्याद्री ॲग्रो, अमोल इलेक्ट्रॉनिक्स, ॲग्रो ट्रेड सोल्युशन आदी वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाखाली तसेच रोबोटद्वारे फॉरेक्स ट्रेडिंग केल्याचा दावा करत गुंतवणूकदारांची तब्बल 1,13,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे। या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून नंतर हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला। गुन्ह्यातील आरोपींनी फॉरेक्स ट्रेडिंगसाठी फंडची आवश्यकता असल्याचे सांगत फिर्यादी सुनील आसाराम जाधव तसेच इतर गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला। या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेत आर्थिक गंडा घातला। मुख्य आरोपी शिवकुमार दत्तात्रय खरात याने फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल तसेच नफा न झाल्यास किंवा रक्कम तोट्यात गेल्यास स्वतःची मालमत्ता विकून पैसे परत देण्याचेही आश्वासन दिले होते। गुंतवणूकदारांकडून पैसे घेतल्यानंतर आरोपी स्वतः ट्रेडिंग ॲपवर ऑनलाईन पद्धतीने कस्टमरचे अकाउंट तयार करणे, रक्कम जमा करणे, लॉग इन व पासवर्ड तयार करणे अशी सर्व प्रक्रिया करत होते। मात्र कस्टमरला लॉग इन व पासवर्ड देण्यात येत नव्हता। गुंतवणूकदार केवळ आरोपींनी त्यांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून दिलेल्या ॲपवर खाते पाहू शकत होते, ज्यामध्ये वाढ झाल्याचे दाखवले जात होते। या गुन्ह्यातील मुख्य आरोपीचा साथीदार आकाश दासरे राहणार नांदेड, सध्या राहणार वाळूज, छत्रपती संभाजीनगर यास जालनाच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। दरम्यान फॉरेक्स ट्रेडिंग हा अत्यंत धोकादायक प्रकार असल्याची पूर्ण कल्पना असतानाही आरोपींनी अधिकाधिक नफ्याच्या लालसेपोटी आंतरराष्ट्रीय बाजारातील उच्च जोखमीच्या कंपन्यांमध्ये ट्रेडिंग करून गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे। या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून आर्थिक गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे।